तर देवेंद्रजींकडून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजजी नगरकर यांचा होतो आहे. आदरणीय देवेंद्रजी वाघ यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि HCC मानवता कॅन्सर रोबोटिक्स सर्जनचे चेअरमन राजजी नगरकर यांचा होतो आहे. कॅन्सर सारखा आजार झाला की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला फक्त मुंबई हे शहर दिसतं, पण त्या सर्व सुविधा ज्या आहेत त्या नाशिकमध्ये सुद्धा कशा सर्वसामान्यांना उपलब्ध होतील हा मानस जो आहे तो राजजी यांनी ठेवलेला आहे. सर मला सर देवेंद्रजी एका मिनिटासाठी देवेंद्रजी वाघ यांना मी विनंती करेन. सर फक्त मला माहिती आहे वेळेची आपल्याला मर्यादा आहे, आपण पुढे वेळेपेक्षा गेलेलो आहोत, पण तरी मी हा क्षण जो आहे तो तुमच्याकडून आवर्जून मागून घेईल. अजिंक्यजी, राजजी, आपण आज ज्या उंचीला आहात त्या उंचीपर्यंत येण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात संघर्ष नक्कीच बघितला असेल. आणि अजिंक्यजी, आपण संघर्ष आणि कला आणि संवेदनशीलता समजणारे कलाकार आहात. हा असाच संघर्ष आदरणीय देवेंद्रजींच्या आयुष्यात सुद्धा आला. हा संघर्ष पार पडताना काही मर्यादा आल्या. या मर्यादांमध्ये, या संघर्षांमध्ये दृष्टी गेली, पण दृष्टिकोन कधीच हरवला नाही. आणि गेली 18 वर्ष सर, गेली 18 वर्ष समाजासाठी माध्यम चालवताना ही फक्त जबाबदारी नाहीये, तर ती एक निष्ठा आहे. हा वसा जो आहे देवेंद्रजींनी घेतलेला आहे. आजच्या घडीला संपूर्ण बागलाण तालुक्यामध्ये iNews हे फक्त बातम्या देत नाही, तर माणसातील भावना प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवतो. सर, अजिंक्यजी, आज इथे बसलेली प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष, महाराष्ट्रातला तुमचा प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक फॅन ही गोष्ट मान्य करेन की आपण डोळ्यामध्ये न बघता सुद्धा प्रेक्षकांच्या मनात आणि हृदयात पोहोचतात. डोळ्यामध्ये न बघता सुद्धा आपण प्रेक्षकांच्या मनात आणि हृदयात पोहोचतात. आणि देवेंद्रजी डोळ्यांनी न बघता सुद्धा समाजाचं दुःख, प्रश्न आणि सत्य जे आहेत ते पाहतात. म्हणून आज कला आणि पत्रकारितेचा हा जो धागा आहे एकमेकांमध्ये गुंफला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं हा जो दृष्टिकोनाचं जे साम्य आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या इथे झाल्या पाहिजेत. धन्यवाद सर. या दृष्टिकोनाला आपण सर्वजण सलाम करूयात. आणि या सन्मानानंतर आपणास विनंती, आपण कृपया स्थानापन्न व्हावं. मॅडम, मित्रांनो, खरं तर सध्याच्या या 21व्या शतकातली 25 वर्ष उलटून गेल्यानंतर आपल्याला अवतीभोवतीची परिस्थिती लक्षात येते की संवेदना अनाथ झाल्यात आणि माणुसकी कुठंतरी ICU मध्ये ॲडमिट झाल्यासारखी वाटते. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा मानवता जपणारे काही देव माणसं या जगामध्ये आज आहेत, ज्यांना खरं तर डॉक्टर म्हटले की पृथ्वीवरचा देव असं म्हणतो, पण खऱ्या अर्थाने तो पृथ्वीवरचा देव कसा असतो हे ज्यांच्याकडे बघून आपादमस्तक आपल्याला ज्याचा अर्थ कळतो ते आदरणीय डॉक्टर राज नगरकर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांनी आपलं या ठिकाणी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर्वजण. इनफॅक्ट आजचा हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजी वाघ यांची जी संकल्पना आहे, इनफॅक्ट माझा त्यांचा परिचय मागच्या 8-10 वर्षांपासून आहे, परंतु त्यांच्या निमित्ताने सटाण्याला येणं हे मी माझं आज भाग्य समजतो. आज मंचावर उपस्थित मान्य अजिंक्य देव सर, नैना गुंडे मॅडम, डॉक्टर कपिल आहेर, डॉक्टर वैशाली बालाजीवाले आणि उपस्थित सर्व सटाण्यातील प्रतिष्ठित मान्यवर मंचावर आणि आपण सर्वजण उपस्थित आहात, सर्वांना नमस्कार. इनफॅक्ट अध्यक्ष म्हणून जरी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलेलं असेल, परंतु मागच्या 2-2.5 तासांमध्ये
देव मामलेदार यशवंत महाराजांबद्दल त्यांची कीर्ती ऐकून अनुभवतोय आणि असं वाटतं की आजच्या ह्या त्यातले त्यात स्वार्थी होत चाललेल्या जगामध्ये जिथे प्रत्येकाला आज आपलं काय साध्य होणार आहे हा गोल असतो, जर कधी 120 वर्षानंतर सुद्धा समाजाने जर कधी आपली दखल घ्यायची इच्छा असेल तर कार्य पण तशीच करण्याची प्रत्येकाची मानसिकता असणं गरजेचं आहे. पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा टाटा हॉस्पिटल सोडायचा विषय केला तर माझे गुरुवर्य कैलासवासी डॉक्टर शशांक शिंदे सर मला म्हणाले होते की प्रॅक्टिस सुरू करताना टेस्ट मॅचसारखी खेळ, T20 खेळू नकोस. उद्देश एकच पाहिजे, जाऊन पिचवरती टिकून राहायचं आहे आणि प्रामाणिकपणे बॉल फेस करायचा आहे, तरच सेंचुरी मारशील. T20मध्ये जितक्या लवकर सिक्सर मिळतो तितक्या लवकर विकेट पण पडत असते. आय थिंक 18 वर्षात फक्त 51 अधिकारी शोधून काढणे, आज मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हजारो अधिकारी असतील, तर हजारो अधिकाऱ्यांपैकी 51 अधिकारी हे हिऱ्यांसारखे निरखून काढणे आणि त्याच्यासाठी कुठल्याही ॲप्लिकेशन्स न मागवता यातनं खरंच या पुरस्काराचं जो हेतू आहे आणि त्याच्यातला जो मोठेपणा आहे, त्याच्यातला जो मान आहे तो समजून येतो. इनफॅक्ट मॅडम, आपल्याला तो हार अर्पण करताना आणि कपिल आहेर सर, खरं सांगू तर तो हार आणि ते पारितोषिक मला खूप जड वाटत होतं. मला खूप जड याच्यासाठी वाटत होतं कारण आपल्या कार्याचा जी दखल घेऊन हा आपल्याला पारितोषिक दिला जात होता, कुठेतरी माझा पण त्याला हात लावत होता आणि असं वाटत होतं की आपलं पण, जरी आपण ह्या पुरस्काराचे मानकरी होण्याचे तेवढी कार्यकुशलता नसली पण त्या पुरस्काराला हात लावल्यामुळे आत्तापर्यंत जे कार्य केलं आहे त्याची कुठेतरी दखल समाजाने घेतली आहे. पण इथून पुढे प्रत्येक पाऊल पडताना हा विचार मनात राहील की आपण ह्या अशा पुरस्काराला हात लावलेला आहे, त्याच्यामुळे कुठेही आपल्याकडनं समाजाचं हित बिघडेल किंवा समाजाचं निमशासकीय दवाखान्यांच्या माध्यमातून मिळू शकेल. तर येत्या भविष्य काळामध्ये 20-30 वर्षांनी जसं आपण TBला किंवा पोलिओला मुक्त करण्याच्या दृष्टीने आहोत, निश्चितपणे आपल्या घरातल्या मुलींचं, आई बहिणींचं गर्भाशय पिशवीच्या मुखाच्या कर्करोगापासून सुद्धा आपण 100% त्यांचं आपण प्रोटेक्शन करू शकतो. आणि ते सुद्धा एक विनंती असेल, कारण हा कॅन्सर असा आजार आहे जो कोणाकडेही कोणाच्याही घरात होऊ नये, मी तर म्हणतो वैऱ्याच्याही घरात होऊ नये. मी ॲक्सिडेंटल डॉक्टर झालेलो आहे. 15 दिवस इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो. 15 दिवस इंजिनिअरिंग करून आजींना कॅन्सर झाला म्हणून त्यांच्याबरोबर टाटा हॉस्पिटलला जाण्याचं निमित्त झालं आणि घरातले म्हटले, अरे तू काय इंजिनियर होणार आहेस, डॉक्टर हो. कारण घरात सर्व काही चांगलं असताना, सुशिक्षित सधन कुटुंब असताना सुद्धा कुटुंबात जेव्हा कॅन्सर होतो तर परिस्थिती कशी होती. आणि त्यातले त्यात मोठा लाडका नातू असल्याकारणाने ती जबाबदारी आजोबांनी आजींनी डोक्यावर टाकली. आणि आय थिंक आज असं वाटतं की विधिलिखित होतं आणि त्यामुळे ते विधिलिखित होतं, सगळं जग फिरून आलो पण तरीही पाय जो आला तो आपल्या मायभूमीतच आल्या, आपल्या कर्मभूमीतच आला. आज सर्वजण आपण आय थिंक ऑलमोस्ट 2-2.5 तास झाला कार्यक्रम इथे इतका छान रंगला आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये फक्त नैना मॅडम आणि कपिल आहेर सर किंवा पाटील सरांचाच सत्कार नाही झाला, तर सटाण्यामधले अनेक बाकीचे चांगलं काम करणारी जी अनेक मंडळी आहे ह्या सर्वांचा सुद्धा सत्कार झालेला आहे. आणि आय थिंक असं जर कधी गाव असेल जिथे यशवंत गौरव पुरस्कार देव मामलेदारांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने जर कधी दिला जातो तर ही नगरी जी रामनगरी व्हायला काही वेळ लागायला नको. आय थिंक